सध्या सगळीकडे लग्नाचा सीझन सुरू आहे आणि धम्माल सुरू आहे. पण डोक्यावर अक्षत पडल्याशिवाय लग्न काही पूर्ण होत नाही. तर आजचा आपला शब्द आहे अक्षत. आपण अक्षत म्हणून तांदूळच का बरं वापरतो? दुसरं कोणतंही धान्य अक्षत म्हणून का वापरत नाही? याच्या मागची दोन कारणं आहेत. पहिलं कारण, अक्षत या शब्दाचा अर्थ क्षत. क्षत म्हणजे संस्कृतमध्ये भंग होणे, तुटणे किंवा जखम होणे. अक्षत म्हणजे ज्याचा कधीही भंग होणार नाही, तुटणार नाही किंवा ज्याला कधीही कोणतीही इजा होणार नाही. मग अशा प्रकारचं धान्य म्हणजे तांदूळ. का? तर तांदूळाला जेव्हा आपण त्याच्या कवचात ठेवतो, म्हणजे धान जे असतं त्या धानातच जर आपण तांदूळ ठेवला, त्यातनं बाहेर काढला नाही, तर तो वर्षानुवर्ष तसाच राहतो. त्याला कीड लागत नाही, त्याचा क्षत होत नाही. म्हणून तांदूळ हे धान्य अक्षत म्हणून वापरलं जातं. व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं की डोक्यावर अक्षत पडल्याशिवाय काही लग्न पूर्ण होत नाही. याच्या मागे एक खूप गोड सायंटिफिक आणि लॉजिकल कारण आहे. ते काय? तांदूळ हा एका ठिकाणी पेरला जातो, तिथे उगवल्यानंतर ते रोप काढून दुसरीकडे पेरलं जातं आणि तेव्हाच त्या रोपाला बहर येतो किंवा तांदूळ लागतो. आणि असंच लग्न या संस्काराच्या बाबतीत होतं. म्हणजे मुलीचा जन्म एका घरी होतो आणि लग्न होऊन ती दुसऱ्या घरी जाते. तिथे तिचा संसार फुलवते आणि वंशवेल वाढवते. म्हणून डोक्यावर अक्षत पडल्याशिवाय लग्न काही पूर्ण होत नाही. हा शब्द अक्षदा किंवा अक्षता असा नसून जो मूळ शब्द आहे तो अक्षत असा आहे. म्हणजे अक्षत देतो किंवा अक्षत वाहतो. हे तुम्हाला माहिती होतं का? हा व्हिडिओ त्या सगळ्या लोकांना पाठवा ज्यांचं लग्न ठरलंय, होणार आहे, नुकतंच झालंय. कारण आपल्या हिंदू संस्कृती, रीती, परंपरा या खूप सायंटिफिक आणि लॉजिकल बेसवर आपण आखलेल्या आहेत आणि तो अर्थ सगळ्यांपर्यंत पोहोचायलाच हवा. भेटूया मराठीचा ह्या सिरीजच्या पुढच्या भागात लवकरच.